या सर्व तीर्थस्थळांचा हे करावा, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना करावी अशी मागणी आहे त्यांची। अध्यक्ष महोदय, मी सांगतो आपल्याला की वयोश्री योजना देखील आपण केलेली आहे। ज्येष्ठांना वयोश्री योजना आपण केली। हॉस्पिटलमध्ये आरोग्याची तपासणी असेल, त्यांना औषधोपचार असेल, त्यांना देखील आपण आरोग्य विभागाला मी सूचना दिलेल्या आहेत। त्यांना एक वेगळं ते गेल्याबरोबर त्यांना उपचार त्यांना मिळाले पाहिजे, ती देखील आपण योजना केलेली आहे। आणि ज्येष्ठांसाठी आपण ही जी काय आता आपण मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना हे आपण सुरू करत असताना याच्यामध्ये आज आपण एक धोरण ठरवूया, एक पॉलिसी ठरवूया, नियमावली करूया आणि त्याच्यामधून दर वर्षाला किती लोकांना आपण देऊ शकतो, 5000 लोकांना पाठवू शकतो, 10000 लोकांना पाठवू शकतो, अशा प्रकारची नियमावली करू। आणि त्या नियमावलीच्या अंतर्गत आपण बाय रोटेशन या ठिकाणी त्यांची ऑनलाईन आपण त्यांचे अर्ज मागू, ऑनलाईन अर्ज मागू। आणि ही योजना जी आहे ही अतिशय सुलभपणे, बघा सगळ्यांची इच्छा नसते की इच्छा असते पण जाऊ शकत नाही, आणि मग असे जे लोक आहेत ज्यांची ऐपत आहे ते तर आपलं देवदर्शन करतातच, त्यांची मुलं परिवार यांच्या सोबत करतात, पण काही लोक आहेत त्यांची इच्छा असून देखील त्यांना करता येत नाही। म्हणून अशा ज्येष्ठांना आता ही जी आहे, कारण ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, आणि म्हणून या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आम्ही लागू करू। आणि त्याचाही आशीर्वाद सरकारला मिळेल, तुम्हाला थोडा मिळेल, आम्हाला जास्त मिळेल। आणि आता इथून पुढे आणखी काही दिवस आहेत, त्याच्यामध्ये बघा नवीन नवीन आणखी निर्णय घेऊ आम्ही। म्हणजे निर्णय घेतल्यानंतर नाही, आचारसंहितेला टाइम आहे अजून। आता हे योजना आम्ही राबवणार ताबडतोब, हे लगेच सुरू होणार। आणि त्यामुळे विजयराव, तुम्ही एकदम ह्या सर्व योजनांमुळे विरोधी पक्ष नेता म्हणून चांगलं मजबूत काम करताय। ते विरोधी पक्ष नेता म्हणून कायमचं काम आपण करत राहा। आणि असे तुम्ही काल नाना पटोले आणि या सगळ्यांना सोडून ते गेले, आणि तुम्हाला तिकडे मीडियावर तुम्हालाच बघत होतो फक्त, सगळ्या विरोधी पक्ष नेते नव्हते, कारण त्यांना माहित होतं की आता हा जो काही अर्थसंकल्प, त्यांचं उत्तर झाल्यानंतर माझं झाल्यावर उत्तर होऊ दे। जयंतराव आले लोकसभा में, जयंतराव चादर वाले आले, चादर। अध्यक्ष महोदयांना मी काय आरोप नाही केला आपल्यावर, नाही, आरोपाचा विषय नाही। मी इथे सभागृहात होतो, मला त्यावेळेस माझी प्रकृती अस्वस्थ वाटत होती। मी अध्यक्ष महोदयांना विनंती करून पत्र पण पाठवलं आणि मी सभागृहातून बाहेर होतो। मी 4 वेळा माझं ओमिटिंग झालं, मला हायपर ऍसिडिटी झाली होती आणि एकदम सगळे माहिती देत, आणि कोणाला सांगितलं अरे बाबा नाही ना, तुम्हाला मी गैरहजर होतो बजेटच्या वेळेस। गुलाबराव पाटलांनी काल, ऐका ना सीएम साहेब, एकच मिनिट, गुलाबराव पाटील सुद्धा उल्लेख केले, ते सुद्धा रेकॉर्डवर काढून टाका। आणि आपण त्यांना अडवायला पाहिजे होतं की जर असं कुठला आरोप हेतुआरोप होत असेल तर आपण अडवायला पाहिजे होतं, अशी माझी आपल्याला विनंती। तुम्ही लवकर बरे व्हा, तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत। मजबूत विरोधी पक्ष नेता या राज्याला पाहिजेच आहे। त्यामुळे मी आपल्याला एकच सांगतो, अध्यक्ष महोदय, आता आपण हे धोरण करूया, या धोरणामध्ये एक नियमावली तयार करू आपण। आणि जे लोक आपल्या अशा इच्छा असून देवदर्शनापासून वंचित राहतात त्यांना शासनाच्या माध्यमातून अगदी चांगल्या पद्धतीने, अगदी सुरक्षितपणे त्यांचं देवदर्शन घडेल, अशा प्रकारचा निर्णय आपण आता घेतो।